मला लोक विचारतात की तू रोज प्रेझेंटेबल ऑफिसला कशी येतेस? ह्याच प्रश्नाचं उत्तर 4 गोष्टी असतात ज्याची तुम्हाला प्लॅनिंग करायची असते. ट्रस्ट मी, याने खूप फरक पडतो, तुमचा खूप वेळ वाचतो, तुमची चिडचिडही होत नाही. आमचं तर वर्क फ्रॉम होम असतं, आम्ही काय करायचं? नुकसान होणार नाहीये. इनफॅक्ट या गोष्टींचा चांगला परिणाम तुम्ही तुमच्या कामावर सुद्धा होताना पाहाल. सकाळची वेळ ही एवढ्या घाईगडबडीची असते, डबे, मुलं, रिस्पॉन्सिबिलिटीज, घर, आवराआवरी या सगळ्या चक्रांमध्ये कुठे ते छान दिसायचं, प्रेझेंटेबल दिसायचं आणि तेही वेळेत ऑफिसला पोहोचायचं कसं शक्य आहे? नमस्कार, कसे आहात सगळे? मी रुचा अरण्य माझ्या फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलवर फॅशन रिलेटेड वेगवेगळे विषय घेऊन येत असते. मग ते ट्रेडिशनल आउटफिट्स असो किंवा वेस्टर्न आउटफिट्स असो किंवा कलर कॉम्बिनेशन्स कसे असायला हवे किंवा एखादा कम्प्लीट लुक हा तुमचा कसा असायला हवा ह्यावर माझा कम्प्लीट फोकस असतो. मला बरीच लोक हा प्रश्न विचारतात की तू रोज ऑफिसला एवढं प्रेझेंटेबल कशी येऊ शकतेस? म्हणजे हेअर, मेकअप, कपडे, त्याच्यानंतर ॲक्सेसरीज, बॅग, फुटवेअर ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन तू एवढं चोख कसं करू शकतेस? म्हणजे सकाळची वेळ आपली एवढी घाईगडबडीची असते, आपल्या एवढी कामं असतात सकाळी आणि त्याच्यामध्ये हे सगळं मॅनेज पण तुला कसं जमतं कसं तुला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी. तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवं असेल किंवा एकंदरीत प्रेझेंटेबल तुम्ही रोजच्या रोज कसं राहू शकता तर ह्याचं उत्तर तुम्हाला हवं असेल तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार. उत्तर आहे ऍडव्हान्स प्लॅनिंग म्हणजेच पूर्वनियोजन. आता उद्या जर तुम्हाला ऑफिसला जायचंय किंवा कामानिमित्त बाहेर जायचंय तर आदल्या दिवशी रात्री तुम्हाला फक्त 4 गोष्टींची प्लॅनिंग करायची आहे. सर्वात प्रथम म्हणजे आउटफिट, तुम्हाला काय कपडे घालायचे ते तुम्ही बाजूला काढून ठेवा. दुसरं म्हणजे ॲक्सेसरीज, तुम्हाला काय इयरिंग्स घालायचे, नेक पीस म्हणा, फिंगर रिंग्स, ब्रेसलेट, जे काही तुम्हाला ॲक्सेसरीज त्याच्यावर सूट होतील असे तुम्ही त्याला बाजूला काढून ठेवा. तिसरं म्हणजे मेकअप. मेकअपसाठी लागणारं साहित्य सुद्धा मोजून 2-3 गोष्टी असतात त्या तुम्ही बाजूला काढून ठेवा. सोबर सिंपल मेकअप करता येईल असा. आणि चौथा आहे फुटवेअर, जे काय त्याच्यावर मॅचिंग सँडल्स म्हणा किंवा जे काय मॅचिंग किंवा जे काही फुटवेअर त्या आउटफिटवर जाते तुम्ही ते बाजूला काढून ठेवा. झालं. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की मी माझ्या ऑफिसला जायच्या तयारीसाठी सगळ्या गोष्टी कशा मस्त सेट करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे अगदी माझं फुटवेअर पासून ते माझ्या ऑफिसला जायचे जे कपडे आहेत ते पण मी इस्त्री करून ठेवलेले आहेत. ह्या ट्रेमध्ये सुद्धा मी सगळ्या गोष्टी मला ज्या रोजच्या रोज लागतात, म्हणजे मेकअपचं साहित्य आहे याच्यामध्ये सर्वात जास्त, तर त्या मी मस्तपैकी सेट करून ठेवलं आहे. फार तर फार एखादी लिपस्टिकची शेड वगैरे जर अगदीच बदलायची असली मला किंवा एखादा परफ्यूम बदलायचं असलं तर, नाहीतर या सगळ्या गोष्टी कशा त्या तशा सेट असतात. अँड ट्रस्ट मी, याने तुमचा खूप फायदा होतो, तुमचा वेळही वाचतो, तुमची चिडचिडही होत नाही आणि तुम्ही अगदी मस्त प्रेझेंटेबल होऊन टापटीप होऊन तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अगदी वेळेत पोहोचला. आता काही कामचा प्रश्न हा असाही असू शकतो की आम्हाला तर वर्क फ्रॉम होम असतं, आम्ही घरून काम करतो, मग आम्हाला या सगळ्या गोष्टींचा काय फायदा किंवा काय फरक पडतो? तुमच्या कामाच्या विषयाला घेऊन ऍडव्हान्स प्लॅनिंगचा हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला सुद्धा लागू होतोच. आता जरी तुम्ही घरून काम करत असाल आणि तुम्ही जरी घरातले कपडे घातलेले असले तरी ते जरा छान प्रेझेंटेबल असले, तुम्ही छान तयारी करून तुमच्या कामाची सुरुवात केली, तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही अशी केली तर त्याच्यात तुमचं काही नुकसान तर होणार नाहीये. इनफॅक्ट याच्यात तुमचा फायदाच आहे. तुमच्या कामावरती पडणारा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्ही बघाल या गोष्टीमुळे. तुम्ही छान प्रेझेंटेबल राहून तुम्ही एकंदरीत एक मस्त छान पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात केली, तुमच्या दिवसाची सुरुवात केली, त्याच्याने ऑलरेडी तुमच्यामध्ये एक चांगली एनर्जी असते काम करण्याची आणि तुम्ही एकंदरीत छान दिसत असता म्हणून तुमच्यातला कॉन्फिडन्स सुद्धा खूप जास्त असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या कामावर खूप चांगला परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे तुमचं हे जे प्रेझेंटेबल राहण्याचं रोजचं हे जे काही रुटीन आहे हे तुम्ही सहजासहजी नक्कीच फॉलो करू शकता. आता ज्यांना कोणाला असं वाटतं की मला असं छान प्रेझेंटेबल राहायला तर आवडतं किंवा मला सुद्धा आवडेल असं वेगवेगळं काय काही छान कपड्यांचं प्लॅनिंग करायचं किंवा एक छान आउटफिटचं एखादं छान प्लॅनिंग, आपला एक प्लॅन रेडी ठेवायचा आठवड्याचा, पण माझ्याकडे वेळच नसतो, सकाळी खूप गोंधळ असते, गडबड असते, मुलांची शाळा, डबे, हे अशी खूप काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, पण म्हणून मला टाइम मॅनेज करता येत नाही. तर आता हे सगळे एक्सक्युजेस अजिबात एक्सेप्ट होणार नाही आहेत, कारण तुम्ही ऍडव्हान्स प्लॅनिंगच्या ह्या ज्या कॉन्सेप्टमुळे तुम्ही हे सगळं मस्तपैकी प्लॅन करू शकता. तर अशा प्रकारे
प्रेझेंटेबल राहण्याचं हे जे काही रुटीन आहे ऍडव्हान्स प्लॅनिंगच्या कॉन्सेप्ट मधून, हे आता तुमच्यापर्यंत मी इथे पोहोचवलेलं आहे. तर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा मदत होईल. मला कमेंट्स मध्ये सुद्धा कळवा की तुमचं रुटीन कसं असतं आणि त्याच्यामध्ये जर मी काही तुम्हाला मदत करू शकले तर नक्कीच मला ते करायला खूप आवडेल. आणि आपली अशी ही पुन्हा पुन्हा भेट होतच राहणार आहे. सो तोपर्यंत सी यू, बाय बाय, टेक केअर.